नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आरआरपीच्या एका महत्त्वपूर्ण चर्चासत्रात. अकोल्यासाठी लॉकडाऊन कितपत आवश्यक, आजचा हा चर्चासत्राचा आपला विषय आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात डोक्यात हा विषय सतत रेंगाळत आहे की आपल्या अकोल्यासाठी कडक लॉकडाऊन किती आवश्यक आहे. गेल्या 3 महिन्यापासून आपण कोरोनाशी लढतो आहोत. पहिल्या महिन्यात सगळ्या नागरिकांनी, प्रशासकीय यंत्रणेने, सर्वांनी या लॉकडाऊनला यशस्वी करण्यासाठी पुरेपूर सहकार्य केलं. पण गेल्या 2 महिन्यापासून जेव्हा आपल्या जिल्ह्यात कोरोनाने अचंबित अशी उसळी मारली, तेव्हा मात्र आपलं लॉकडाऊन कुठेतरी ढिलं पडलेलं आहे. पण आता हे ढिलं पडलेलं लॉकडाऊन आपल्याला पुन्हा ताब्यात आणायचं आहे आणि पुन्हा एकदा अकोल्यात कडक लॉकडाऊनची आवश्यकता वाटते आहे. पण आता कोणाचं काय चुकतं आहे हे सगळं आज आपल्या चर्चासत्रामध्ये असणार आहे आणि त्यासाठी आज आपल्या चर्चासत्रात सहभागी आहेत अकोल्याचे काही नामवंत नागरिक. त्यामध्ये डॉक्टर जिशान हुसेन, त्यानंतर सागर कावरे, चंद्रकांत झटाले, आशिष कचले आणि देवश्रीताई ठाकरे या सर्वांचं आज आपल्या चर्चासत्रामध्ये स्वागत आहे. डॉक्टर जिशान हुसेन यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. आपण सध्या बघतो आहोत सर की अकोल्यामध्ये हे सध्या कोरोनाने खूप धुमाकूळ घातलेला आहे आणि अकोल्याची परिस्थिती खूप हाताच्या बाहेर गेलेली आहे. अशा वेळी आपल्या शहरात लॉकडाऊन पाहिजे तसा कडक का दिसत नाहीये? ये लॉकडाउन जो है और लॉकडाउन का उद्देश्य क्या है, ये समझे बिना हम इसमें आगे बात नहीं कर सकते हैं। मैं ऐसा मानता हूं कि लॉकडाउन जो पूरे देश में लगाया गया था, दुनिया भर में हर देश में लगाया गया था, इसका उद्देश्य है मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर है। हमारे पास कितने आईसीयू के बेड है, हमारे पास कितने वेंटिलेटर्स है, हमारे पास में कितने डॉक्टर्स है जो कोरोना के बारे में जानकारी रखते हैं या उसको हैंडल करते हैं, किट की अवेलेबिलिटी क्या है। जब तक कि ये इसकी पूरी प्रिपरेशन, इसकी पूरी तैयारी और इंफ्रास्ट्रक्चर जो ये पूरा गवर्नमेंट हॉस्पिटल्स का था, इसको बढ़ाने के लिए लॉकडाउन का मेन उद्देश्य था। इसके साथ में जो दूसरा था कि जो संक्रमण बीमारी का है, वो जनता अगर घर में रहेगी तो संक्रमण बहुत धीरे धीरे होगा, ये उसके पीछे का दूसरा उद्देश्य था। पहला उद्देश्य मैं ऐसा मानता हूं कि अकोला की हद तक अगर हम देखें तो पहला उद्देश्य काफी हद तक पूरा हो चुका है। जैसे कि आज अकोला में 3 प्राइवेट हॉस्पिटल थे जो आज कोविड पॉजिटिव केसेस रख रहे हैं। अकोला जीएमसी में लगभग 6 से 7 नए वार्ड्स हो गए और करीब 30-40 वेंटिलेटर्स वहां पे एक्स्ट्रा अवेलेबल किए गए। तो एक प्राथमिक लेवल पे कुछ शुरुआत जो है वो पहला उद्देश्य उसको काफी हद तक पूरा किया गया। मगर जहां तक जनता के सहयोग की बात थी तो मैं ऐसे समझता हूँ अकोला की जनता इस पूरी प्रक्रिया में काफी पीछे रही है और कोरोना से लड़ने में जो सहयोग, जो सहभाग जनता का होना चाहिए था, जिस तरह से लॉकडाउन इंप्लीमेंट होना चाहिए था, वो काफी हद तक मुझे लगता है हम लोग ही काफी पीछे रहे। परंतु अब अगर प्रश्न हमारा ये है कि लॉकडाउन आगे बढ़ाना चाहिए या एक्सटेंड करना चाहिए, तो मैं ऐसा समझता हूँ संक्रमण काफी हद तक आगे बढ़ चुका है और अब हमारा उद्देश्य ये लॉकडाउन बढ़ाने से कुछ पूरा नहीं होगा। अगर लॉकडाउन बढ़ाने की बजाय हमारा उद्देश्य रहना चाहिए कि हम मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर किस तरह से बढ़ा सके, ज्यादा से ज्यादा प्राइवेट हॉस्पिटल को कैसे इन्वॉल्व कर सके, ज्यादा से ज्यादा गवर्नमेंट हॉस्पिटल में बेड कैसे बढ़ा सके, वेंटिलेटर्स कैसे बढ़ा सके। तो ये लॉकडाउन आगे बढ़ाने को लेकर मेरा थोड़ा सा पॉइंट ऑफ व्यू बड़ा अलग है। जो भी समूह संक्रमण की स्थिति हमारे अकोला में अभी है, उसके लिए क्या कारण हो सकता है? प्रैक्टिकली समूह संक्रमण, भले आज हमें प्रशासन भले कहे कि समूह संक्रमण नहीं है, मगर प्रैक्टिकली अगर हम केस वाइज देखें तो मैं, क्योंकि कोविड की एक्टिविटीज में काफी इन्वॉल्व था, इसलिए मैं बड़ी जिम्मेदारी से कह सकता हूं कि ऑफिशियली इसको डिनाई किया जाएगा, बट अगर हम खुद देखें तो समूह संक्रमण अकोला में काफी हद तक शुरू हो चुका है। दूसरा इसका मुख्य कारण यह था कि जो हमारे लॉकडाउन के समय जो हमारा क्षेत्र जिस तरीके से प्रतिबंधित क्षेत्र बनाया गया था, उस क्षेत्र को बहुत ही इम्प्रैक्टिकल तरीके से बनाया गया था। जैसे कि अकोला का पहला केस जो था ये मेरे प्रभाग में, यहाँ पे जहाँ से मैं नगर सेवक हूँ, उस प्रभाग में मिला था। तो यहाँ का प्रतिबंधित क्षेत्र लगभग 1 किलोमीटर का बनाया गया था। मतलब एक केस के लिए 27,000 जनसंख्या को एक लॉकडाउन करके एक जोन बनाया गया था। इसको हम कंटेनमेंट जोन कहते थे और इस जोन के अंदर किसी भी तरह से पुलिस का कोई आना था ना जाना था प्रैक्टिकली। तो हुआ ये कि हमने पॉजिटिव केसेस को 22,000 जनता में घूमने का मौका दे दिए और यही मुख्य कारण था कि कंटेनमेंट जोन बहुत बड़े बनाना और बहुत बड़े कंटेनमेंट जोन के अंदर पेट्रोलिंग बिल्कुल भी नहीं रखना, मूलभूत सुविधाओं पे ध्यान नहीं देना, जैसे कि दूध, जैसे कि सब्जी, जैसे कि बैंक की सुविधाएं हो, हॉस्पिटल्स हो। जो पहला कंटेनमेंट जोन था जिसे बैतपुरा कंटेनमेंट जोन कहते हैं, उस जोन में बार बार पालक मंत्री, बार बार माननीय
जो हमारे जिलाधिकारी, इनसे बार बार ये कहा गया था कि इसमें एक भी बैंक नहीं है। ऐसे कैसे पॉसिबल है कि 45 दिन जनता बैंक से पैसा विड्रॉ ही नहीं करेगी, नागरिक विड्रॉ ही नहीं करेगा। यहाँ पर बड़ा कोई इन पेशेंट रखने के लिए एक भी हॉस्पिटल नहीं था। तो कंटेनमेंट जोन से बाहर शुरुआत में काफी लोग जाते गए और कंटेनमेंट जोन के अंदर पुलिस पेट्रोलिंग बिल्कुल भी नहीं थी। तो मैं मानता हूँ ये मुख्य कारण था, मिसमैनेजमेंट ऑफ कंटेनमेंट जोन, ये मुख्य कारण था जिसकी वजह से समूह संक्रमण के दरवाजे पर हम आके आज खड़े हो गए। यानी काफी हद तक आपका कहना है कि इसमें गलती प्रशासन की है। जी, समूह संक्रमण में मैं ऐसा समझता हूँ कि आज अगर हम समूह संक्रमण के दरवाजे पे आकर खड़े हो चुके हैं कि भले उसे ऑफिशियली डिनाई किया जा रहा है, मगर प्रैक्टिकली हम देख रहे हैं कि काफी केसेस कम्युनिटी लेवल पे पाए जा रहे हैं, मतलब इसकी कॉन्टेक्ट ट्रेसिंग नहीं हो रही है। तो मैं ऐसा समझता हूँ इसमें दो मुख्य कारण है, जिसमें सबसे बड़ा रीजन जो है वो प्रशासन की तरफ से कंटेनमेंट जोन को मिसमैनेजमेंट की वजह से ये हुआ है। और 2 नंबर पे मैं कहूंगा नागरिक सहयोग जिस तरह से होना चाहिए था वैसा नहीं। यानंतर सागर सावंत पाटील आपल्याकडे येणार आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आपण आहात। ज्याप्रमाणे डॉक्टर हुसेन सरांनी आपलं मत मांडलं आहे, आपलं मत काय आहे? सध्या परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, तर पहिला निशाणा तुम्ही कोणावर साधाल? सध्याची जी अकोल्याची हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे, हे सर्व जे झालेलं आहे हे आज आता कोणावर ताशेरे ओढायचे, कोणाला त्याचं ब्लेम करायचं हा भाग नाही आहे, परंतु याच्या मागे पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे। आज पहिले झिशानबाईंनी सांगितलं की पहिला पेशंट त्यांच्या वॉर्डामध्ये निघाला होता, तर तेव्हा तिथली परिस्थिती काय होती। आज गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या रणपीत नगर, रामनगर या एरियात सुद्धा पेशंट आहेत। तिथली सुद्धा परिस्थिती जशी झिशानबाईंनी सांगितली तशीच होती। आणि लॉकडाऊन नेमकं होतं का हाच प्रश्न मला तर सगळ्यात मोठा आहे, कारण की लॉकडाऊनच्या पूर्ण काळात अशी कुठलीच गोष्ट नव्हती की जी भेटत नव्हती। त्यामुळे लॉकडाऊनच व्यवस्थित प्रमाणात अकोल्यात करण्यात आलं नव्हतं। आता लॉकडाऊनची आवश्यकता 100% आहे, पण ते लॉकडाऊन पूर्णतः लॉकडाऊन असलं पाहिजे। 15 दिवस माणसं म्हणजे घराबाहेर निघायची परवानगीच नसली पाहिजे, त्याच्यावर कठोर काहीतरी शासन केलं पाहिजे। अशा लॉकडाऊनची सध्या आवश्यकता आहे। जर अशा प्रकारचं लॉकडाऊन अकोल्यात करू शकत नसेल प्रशासन, तर लॉकडाऊन न झालेलंच बरं। हाच प्रश्न घेऊन मी पुन्हा जाते आणि आशिष कसले यांच्याकडे। आशिष कसले जे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या अकोल्यात कार्यरत आहेत। आशिष सर, तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत जी परिस्थिती आपल्या अकोल्यामध्ये होती, प्रशासनाने ताशेरे ओढले नागरिकांवर आणि नागरिकांनी ताशेरे ओढले प्रशासनावर, ही परिस्थिती आपण सध्या घेऊन आज आपल्या कोरोनाची जी काही संख्या आहे, कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची काय वाटते या परिस्थितीवर? आपण बघतोय की आज अकोला ऑरेंज झोन मध्ये जाता जाता असा जसा ग्रीन झोन मधून डायरेक्ट जो रेड झोनला आज पोहोचलेला आहे, त्याला जबाबदार जरी आपण प्रशासनाला धरला आहे, तर मी थोडं याही मताचा आहे की कुठेतरी आपल्या लोकांची पण जबाबदारी होती। जसं मी असं म्हणेन की सुरुवातीचे 2 लॉकडाऊन ज्याप्रमाणे यशस्वी झाले, कदाचित प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट शक्य नसते, पण चांगल्या प्रकारे पहिले 1 किंवा 2 लॉकडाऊन चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली। पण आपल्या लोकांचा रिस्पॉन्स, जनतेचा रिस्पॉन्स म्हणा किंवा प्रशासनाचा जो काही कारभार म्हणा, त्याच्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष होत गेलं आणि मग याचाच परिणाम आपण डायरेक्ट रेड झोन आणि आता हॉटस्पॉटला येऊन पोहोचलेलो आहे। जर एकंदरीत विचार केला तर आज अकोल्याचा असा एकही भाग नाही आहे की ज्या भागात कोरोनाचे पेशंट्स नाही आहेत। प्रत्येक भाग म्हणजे असा कोणता भाग झाला नाही की हा कंटेनमेंट झोन नाही आहे। दिवसेंदिवस कंटेनमेंट झोनची जी व्याख्या सरांनी सांगितली, ती व्याख्या कमी होत होत एका एरियापुरती, एका गल्लीपुरती आणि आता एका पर्टिक्युलर एका घरापुरती येऊन पोहोचलेली आहे। त्याला रिझन शेवटी तेच आहे की कुठेतरी मॅन पॉवर, प्रशासनाकडे पण मॅन पॉवर आहे, आपण तेही बाजू समजून घ्यायला पाहिजे। पण एक जनतेमध्ये कुठेतरी अवेअरनेस जो आपण म्हणतो, बाकीच्या शहरांमध्ये ज्या प्रकारे जनतेने प्रशासनाला कोऑपरेट केलं, असं कुठेतरी अकोल्यामध्ये आपण जनताही कुठेतरी कमी पडलो का प्रशासनाला कोऑपरेट करताना? आणि प्रशासनामध्ये जे काही विविध भाग असतील, मग काही आपले राजकीय आपले प्रतिनिधी असतील, यांचं कुठेतरी कमी दुर्लक्ष झालं का? जी पकड हवी होती प्रशासनावर, जी पकड राजकीय, आता आपल्याकडे केंद्रीय मंत्रीपासून सगळे आमदार खासदार आपल्याकडे असताना कुठेतरी प्रशासनावर कुठं त्याचं कंट्रोलिंग कमी झालं का? याच्यामुळे कदाचित हा जो प्रॉब्लेम आहे हा वाढत गेला
आणि आता संक्रमण जे आपण बोलतोय की समूह संक्रमणवर आपण येऊन पोहोचलेलो आहे. आता राहिला प्रश्न की लॉकडाऊन आता उपयोगी ठरेल का? तर नक्कीच की आता आपण खूप समोर येऊन पोहोचलेलो आहे, आपल्या इतर गोष्टी करायच्या आहे, पण ऍट द सेम टाइम आपण जर 8 किंवा 10 दिवसाचा जर कडक हे करतो जर याचा विचार केला लॉकडाऊनचा, तर मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या अकोल्यामध्ये व्यापारी जो वर्ग आहे त्याचं वर्चस्व आहे. जर त्यांनी जर ठरवलं की आपण निदान 8 ते 10 दिवसाचा कडक आपल्याकडनं जाहीर करायचा आणि मग कुठेतरी असं होईल ऑटोमॅटिक प्रशासनही त्याच्यात इंटरेस्ट घेईल आणि जनताला जर म्हणजे मार्केट जर उघडं नाही आहे तर कुठेतरी ऑटोमॅटिक आणि थोडंसं आपल्यालाही सगळ्या सर्वसामान्य जनतेलाही पुढाकार घेऊन एक 10 दिवस ते 15 दिवसाचा लॉकडाऊन करणं खरंच गरज आहे की जेणेकरून संक्रमण कुठेतरी कमी होईल किंवा आटोक्यात येईल. मग बाकीच्या गोष्टी तर ज्या होणार आहेत ते चालूच आहेत, त्या होतीलही. हाच प्रश्न पुन्हा एकदा चंद्रकांत दरवेळेस आपल्याला विचारणार की ही परिस्थिती जी आता हाताबाहेर गेलेली आहे, लॉकडाऊन, फक्त लॉकडाऊन नाही तर कडक लॉकडाऊन हा एक पर्याय त्यावर आहे. आपलं काय मत आहे? माझं असं मत आहे आता की हे जे आता लॉकडाऊन झाले, जेवढे प्रशासनानं कितीही कडक निर्बंध लावले, कितीही कडक लॉकडाऊन केलं, तरी ते लॉकडाऊन मानणं न मानणं हे जनतेच्या हातात आहे. म्हणजे प्रशासन प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घराच्या समोर पोलीस उभे करू शकत नाही किंवा त्यांचे माणसं उभे करू शकत नाही. जोपर्यंत जनतेच्या स्वतःच्या मनात येत नाही की आपल्याला लॉकडाऊन पाळायचं आहे. आता कसं झालंय, जनतेला घाई खूप झाली की सगळ्यांचं काय म्हणणं आहे, आमचे उद्योगधंदे बंद पडले, आमचे व्यवसाय बंद पडले, आमचे कामधंदे नाही, आमची कमाई नाही, आम्ही काय करायचं. म्हणजे कामधंदे, व्यवसाय, नोकऱ्या सुरू करायची घाई झाली, पण कोरोना संपवायची घाई झाली नाही. तर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचे आहेत की नाही सर्व लवकर, त्याच्यासाठी काय करावं लागेल की कोरोना संपल्याशिवाय व्यवसाय सुरू होणे नाही, तुमच्या नोकऱ्या सुरू होणे नाही, तुमचे उत्पन्न सुरू होणे नाही. म्हणून तुम्ही आधी सिरियस घेतलं पाहिजे की आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिले कोरोना संपला पाहिजे किंवा आटोक्यात आला पाहिजे. आणि लॉकडाऊन पेक्षाही आज माझं असं मत आहे स्पष्ट की 3 असे ठिकाण आहेत, एक भाजी बाजार, एक किराणा दुकानं आणि बँका. या 3 ठिकाणी जर का ते दुकान मालक किंवा जे कोणी भाजी दुकानदार असतील ते दुकानाचे मालक आणि ग्राहक यांनी जर कडक नियम पाळले, किराणा दुकान, भाजी बाजार आणि बँका या 3 ठिकाणी जर कडक नियम पाळले गेले, तर माझ्या मते तरी 80% जे काही संक्रमण होत आहे आपल्या इथं, 80% संक्रमण आटोक्यात येऊन जाईल. तुम्ही अनेक मोठे मोठे किराणा दुकानं बघा, अनेक गर्दी, एवढे लोक गर्दी करत आहेत, स्वतःच्या दुकानात घुसतात, आपल्या हाताने ते ज्या काही ट्रॉली असतात त्या ट्रॉलीज घेतात, सामान हाताळतात आणि पुन्हा दुसरे लोक येतात, ते सॅनिटाईज न करता पुन्हा ते सामान हाताळतात. त्यामुळे जोपर्यंत हे 3 ठिकाणी असणारं चित्र हे अकोल्यामध्ये अजिबात पाहायला मिळालं नाही. तर 2 महिन्यापासून आपण बघितलं तर एखाद्या चौकामध्ये एखाद्या सणासुदिच्या दिवशी इतकी गर्दी होती की लॉकडाऊन तिथे आहे की नाही, लॉकडाऊनचा तर प्रश्न नाही, पण त्याच चौकात आपण पोलीस प्रशासनाने उभं पाहिलं, त्यांना नियंत्रित करतानाही पाहिलं, पण लॉकडाऊनचा फज्जा हा उडालेला दिसला. आहेच. आणि कसं आहे की सिरियस कधी घेतात लोक, म्हणजे मी आज लॉकडाऊन झालं समजा, मी चांगला फिरतोय, मी सिरियस कधी घेणार, जेव्हा माझ्या घराच्या बाजूला एखादा पेशंट सापडला, एखादा मृत्यू झाला शेजारच्याचा, किंवा माझ्या कॉलनीतला एखादा मृत्यू झाला, त्याच्यानंतर कुठेतरी त्या कॉलनीतले थोडेफार लोक सिरियस होतात. जोपर्यंत स्वतःच्या कॉलनीत घडत नाही, शेजारी पाजारी किंवा आपल्या घरात घडत नाही, तोपर्यंत लोक गंभीरतेनं तो कोरोना विषय घेऊनच नाही राहिले. याबरोबरच माझ्या बरोबर आहे देवश्रीताई ठाकरे, ज्या अकोल्याच्या महिला जिल्हा संघटिका आहेत, ते शिवसेनेच्या. देवश्रीताई, सध्या आपण बघतो आहोत अकोल्याची परिस्थिती, कोरोनाच्या रुग्णांनी ही खूप हाताबाहेर गेलेली आहे. कोरोनाचे रुग्ण दररोज निघतात आहे, पण अकोल्यामध्ये आता प्रशासनाने तत्पर असायला पाहिजे, नागरिकांनी तत्पर असायला पाहिजे, पण ही कुठलीच परिस्थिती अकोल्यात पाहायला मिळत नाहीये. तर कोणाची चुकी असेल? मला असं वाटतंय की सर्वात पहिली जबाबदारी ही नागरिकांचीच आहे.
ते नागरिकांनी जर नक्की प्रशासनाला साथ दिली तर तेव्हा कुठे प्रशासन आपल्याला साथ देईल. प्रशासन नक्की सुरुवातीपासूनच काम करत आहे, पण जसं आता बाकीच्यांनी पण सांगितलं आहे की प्रत्येकाच्या घरासमोर पोलीस उभे करून किंवा आपण ही परिस्थिती आटोक्यात आणू शकत नाही. प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. आता जसं दादांनी म्हटलं, मला वाटते चंद्रकांत भाऊ होते, त्यांनी जसं म्हटलं की जसं जोपर्यंत आपल्या घराशेजारी कोरोना येत नाही किंवा घरात एखाद्याला कोरोना होत नाही तोपर्यंत लोक जागरूक होत नाही. मला असं वाटतं की अकोल्याच्या नगरवासियांनी हा विचार न करता की आपल्या घरात कोरोना येईल तेव्हाच आपण जागरूक होऊ, असा विचार न करता स्वतःपासून सुरुवात करावी. आणि कशाला वाट बघायची आपण की आपल्या घराच्या शेजारी कोरोना होईल किंवा आपल्या घरातल्या लोकांना कोरोना होईल. त्याआधीच अकोल्यासाठी जागरूक झाले तर नक्कीच अकोल्यातली परिस्थिती मला असं वाटते आटोक्यात येऊ शकते. पण आपण जर बघितलं तर पहिल्या महिन्यामध्ये नागरिकांनी सुद्धा या लॉकडाऊनला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला होता. जी नियमावली आपल्याला प्रशासनातर्फे घालून देण्यात आली की त्यानुसार नागरिक त्याला पाळायचे सुद्धा. आणि जेव्हा आता अकोल्याच्या रुग्णांची जो आकडा आहे तो खूप उसळी मारणारा आहे, त्याच वेळेस नेमकं या नागरिकांनी लॉकडाऊन न पाळणं, तर याबाबत काय बोलणार? नाही, बरोबर आहे तुझं. नागरिकांनी घरात राहणं जास्त आवश्यक आहे. पहिल्या महिन्यामध्ये जसं लॉकडाऊन सगळ्यांनी पाळला होता त्याचप्रमाणे नव्हे तर त्यापेक्षा अधिक स्ट्रिक्टली ह्याकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. नागरिकांनी सजग राहायला पाहिजे, असं मी सगळ्या अकोलेवासियांना विनंती करते की खरंच घरात राहा, घरात बसून आपली काळजी घ्या. याच्यावरती एकच हा उपाय आहे, हा सांगितलेला आहे. जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही कोरोनावरती तोपर्यंत आपण आपली काळजी घेणं आपल्याच हातात आहे. बोला मॅडम. हा, तर आपण सगळ्यांची मनोगत ऐकली. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते आहे की काही जण हे प्रशासनाला दोष देतात आहे, काही जण नागरिकांची बाजू घेतात आहे. पण आता सध्या खऱ्या अर्थानं कुठल्या क्षणाची आपण वाट बघायला हवी आणि कुठला क्षण आपल्या अकोल्यामध्ये असायला हवा की आपण आता या कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी पाऊल उचलायला पाहिजे. कडक लॉकडाऊन हा एक पर्याय तर आहे, पण याशिवाय आणखी नागरिकांनी किंवा प्रशासनाने काय पाऊल उचललं? मॅडम, परत लॉकडाऊन जे काही उद्देश राहील ते काय राहील त्याच्यावर मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वाढ होणं हा एक मोठा उद्देश होता. आणि दुसरा होता संक्रमणची जे स्पीड आहे ते कमी होणं. मला असं वाटतं आता पुन्हा एक नवीन लॉकडाऊनने काही नवीन होणार नाही. दुसरा की लॉकडाऊनमुळे आता संक्रमणच्या पलीकडे आपल्याला बघावं लागणार आहे. संक्रमणचा कंट्रोल कसा करायचा याची वेळ आता हातातून निघून गेलेली आहे. आता मॉर्टॅलिटी रिडक्शन म्हणजे आता भरपूर युरोपियन जे कंट्रीज आहे तिथे आता असं आहे की त्यांच्या आता लॉकडाऊनच्या पलीकडे स्टेप 2 काय आहे. तर लॉकडाऊनच्या पलीकडे स्टेप 2 अशी आहे की मॉर्टॅलिटी प्रिव्हेन्शनवर खूप आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आता जीएमसी असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असो, तिथे आपण नवीन काय करू शकतं. तिथे डायबिटिक पेशंट गेला, डिसॅच्युरेटेड पेशंट गेला, ज्यांचा ऑक्सिजन फार कमी आहे, असे पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्यांना आपण कशा त्यांचा जीव वाचू शकतो त्याकडे आता लक्ष केंद्रित करावं लागतील. मला असा माझा म्हणजे थोडासा ऑड व्ह्यू आहे ते, पण मला असं वाटतं आता लॉकडाऊन 2 असो की म्हणजे अजून ते पुन्हा 8 दिवस वाढवणं त्याने कोणताही नवीन उद्देश पूर्ण होणार नाही आणि तो काही सोल्युशन नाही. त्याची वेळ हातातून निघून गेलेली आहे. त्याची एक वेळ होती सुरुवातीला. आता जेव्हा आपण समूह संक्रमणची कन्सिडर आपण करत आहेत तेव्हा आता नवीन लॉकडाऊन करून उद्देश काय पूर्ण होणार असं एक प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे. आणि मला असं वाटतं की आता मॉर्टॅलिटी प्रिव्हेन्शन हा आपला नेक्स्ट टार्गेट व्हायला पाहिजे. पेशंट आयडेंटिफाय करा, मॉर्टॅलिटी प्रिव्हेंट करा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे लॉकडाऊन आता हळूहळू एकेका पायरीने उघडत जाते आहे, तर आपण पाहिलं की ज्या दिवशी लॉकडाऊन उघडलं त्याच दिवशी नागरिकांनी एकदम गर्दी केली आणि त्याच दिवशी बऱ्यापैकी आपल्याला असं आठवत असेल की त्या दिवशी पहिल्यांदा नागरिकांचा पॉझिटिव्ह रुग्णांचा जो आकडा होता तो खूप मोठ्या प्रमाणात निघाला होता. तर याला काही वेगळी पायरी असायला पाहिजे. लॉकडाऊन एकेका पायरीने उघडायला पाहिजे होतं, जे की एकदम खुलं करून देण्यात आलं. ती मॅडम बघा आता याच्यात कसं आहे, आपण कसं इलॉजिकल होऊन जातो. आता संक्रमण हॅलो हा, मला आज इन्फेक्शन झाला की इन्फेक्शनच्या 5 किंवा 7 दिवसानंतर मला सिम्पटम्स येतात, बरोबर आहे.
मग लॉकडाऊन ज्या दिवशी आपण रिलॅक्स केला त्याच्या 5 किंवा 7 दिवसानंतर काय आहे परिस्थिती आपल्याला बघावं लागणार. तर जे मी सांगत आहे आता म्हणजे ज्या दिवशी लॉकडाऊन आपण रिलॅक्स केला त्याच दिवशी जर केसेस वाढले तर ते लॉकडाऊन रिलॅक्स केल्यामुळे नाही वाढले, ते 5-6 दिवसाआधी इन्फेक्ट झालेले होते आणि त्याचं कोरिलेशन काहीच नाही. म्हणून आता माझं म्हणणं हे आहे की आता लॉकडाऊन मुळे नवीन उद्देश काही आणि आपल्याला आता मॉर्टॅलिटी प्रिव्हेन्शन आणि हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष देऊन आता स्टेप 2 मध्ये जावं लागणार. अनफॉर्च्युनेटली आहे तो, पण लॉकडाऊनचे काही आता नवीन फायदे अकोल्यात आपल्याला मिळणार नाही असं माझं मत आहे. तुमच्यामध्ये जी स्टेप 2 तुम्ही सांगितलेली आहे ही स्टेप 2 कशी असायला पाहिजे, काय असेल स्टेप? हे बघा आता असं आहे की अकोल्यात म्हणजे जवळपास आपण 1500-1600 केसेस बघितलेले आहे. याच्याशी जवळपास 200 केसेस मी असं सांगू शकतो काही ना काही कुठे ना कुठे रेफरन्स किंवा कॉन्टॅक्ट किंवा फोनवर एक संपर्क माझा थोडा डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे. म्हणून मला असं वाटतं की आता जे डायबिटिक असतात किंवा ज्यांना हार्ट डिझीज असतात किंवा जे कोमॉर्बिडिटीज आपण म्हणतो मेडिकल लँग्वेज म्हणजे अशा कोरोना बाधित असे रुग्ण ज्यांना मॉर्टॅलिटीचे चान्सेस खूप जास्त आहे, यांना आयडेंटिफाय करून दुसरं आता जीएमसी मध्ये म्हणजे पेशंट गेल्यानंतर त्यांचा काय होते, किती तासात उपचार सुरू होते, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी काय आहे, आपण त्याच्यात कसा वाढ करू शकतो. न्यूझीलंडमध्ये सुरुवातीला त्यांना होम ऑक्सिजन सुरू केला होता भरपूर पेशंटसाठी. तर अकोल्यात आपल्याला नवीन काही ना काही असे पर्याय शोधावा लागणार. प्रायव्हेट हॉस्पिटलायझेशन जे आहे, आता प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ओझोन आयकॉन 2 हॉस्पिटल्स त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह पेशंटसाठी अलाव केलेले आहे. भारतात कुठेही कोणतंही शहर आपण बघितलं तर हेल्थ जे आहे 85% ते प्रायव्हेट ड्रिव्हन आहे आणि 15% गव्हर्नमेंट ड्रिव्हन आहे. म्हणजे आपण मागच्या वर्षात जर बघितलं तर 100 पैकी 85 पेशंट प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि 15 पेशंट म्हणजे कोणतेही आजार असतील. तर आपल्याला अकोल्यात प्रायव्हेट हॉस्पिटल्सला म्हणजे जसं मालेगाव मध्ये केलं होतं की प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला परमिशन देऊन दिली होती की तुम्ही प्रिकॉशन घ्या आणि पेशंट हँडल करा. कारण की जीएम पेशंट ते अजिबात तयार होत नाही, म्हणून ते 2-3 दिवस वेस्ट करतात, ते घरी राहतात, घरी त्याचं संक्रमण वाढते, मग ते एक चेन विशियस सायकल निर्माण झालेली आहे. म्हणून आता मोर प्रायव्हेट हॉस्पिटल्सला इन्व्हॉल्व्ह करा एज स्टेप 2. जीएमसी मध्ये गेल्यानंतर प्रायव्हेट जे वॉर्ड्स आहे त्या वॉर्ड्स मध्ये जे सुविधा आपण देत आहे ते सुविधा आपल्याला वाढावं लागणार. आता मागच्या 3-4 दिवसाआधी माननीय पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानंतर तिथे आता अटेंडंट अलाव करत नाही. आता मला सांगा, पेशंट जर आयसीयू मध्ये आहे, आयसीयू मध्ये त्यांना म्हणजे खायला प्यायला कोणीतरी सोबत पाहिजे, काही म्हणजे सूप द्यायचं आहे ते पाहिजे, ज्यूस द्यायचा आहे त्याच्यासाठी कोणीतरी पाहिजे, तर हे कोणी करणार तिथे कोणीच नाही. म्हणून आता हे जे बेसिक स्मॉल इश्यूज आहेत त्यांना ऍड्रेस करावा लागणार. मेडिकल कॉलेज जे आपला जीएमसी आहे तिथे आपण सुविधामध्ये कसं भरपूर इम्प्रुव्हमेंट करू शकतो त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार. आणि जे कोरोनामुळे जे मॉर्टॅलिटी होत आहे, जे सिव्हिअर जे कोरोनाचे जे पेशंट्स आहे जे सिरियस होत आहे त्यांना आपण कसं कंट्रोल करून त्यांचा जीव वाचू शकतो याच्यावर आता भर द्यावा लागणार. आता ते लॉकडाऊनचे सगळे उद्देश माझ्या मताने आता काही नवीन काही साध्य होणार नाही आपल्याला. आतापर्यंत तर आरोग्य यंत्रणेने त्यांचे 100% दिले असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या प्रशासकीय यंत्रणेचं म्हणणं आहे आम्ही 100% आपलं काम करतो आहोत आणि नागरिक म्हणतात आहे की आम्ही सहकार्य करत आहोत. मग आपण कमी कुठे पडलो? नक्कीच मी पहिले सुद्धा सांगितलं आपल्याला की बा याच्यावर कोणावर ताशेरे ओढायचं हा काही उद्देश नाही आहे. आणि आपल्या इथे जेवढे मीटिंगमध्ये हजर आहेत त्यांच्यापेक्षा समजा रिशानबाईंना जास्त मेडिकलशी रिलेटेड करते, त्यामुळे त्यांची सुद्धा बाजू बरोबर आहे. आज सुद्धा ते एक चांगले डॉक्टर आहेत, त्यांना आपल्यापेक्षा जास्त करता हे बरोबर आहे. फायदा होणार नाही हे कुठेतरी मला चुकीचं वाटतंय. 10 ते 15 दिवसाचं जर कडक लॉकडाऊन अकोल्यात पाळलं गेलं तर एक चांगला त्यातून अकोल्यात कुठेतरी हे प्रमाण कमी होईल असा माझं म्हणणं आहे की बघ त्याचा फायदा होईलच. फार जास्त प्रमाणात नाही होईल पण होईल फायदा त्याचा. आणि नागरिकांनी सुद्धा सज्ञान राहून काही गोष्टी पाळल्या पाहिजे. आता आपण बघतोय मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर कित्येक तरी म्हणजे जवळपास 90% लोकांच्या तोंडाला मास्क सुद्धा नसतं. आता एक 8 दिवसापासून मी बघतोय पोलीस प्रशासनाने एक मोहीम लावली आहे की बा तोंडाला मास्क नसणाऱ्यांवर कारवाई होत आहे. हे नक्कीच हे पोलीस प्रशासनात चांगलं पाऊल आहे, पण ही कारवाई करायची वेळच नको यायला. हे नागरिकांनाच कळायला पाहिजे की मास्क लावणं का गरजेचं आहे. तसेच अनेक ठिकाणी आपण बघतोय की लोक रस्त्यावरच
थुकतात ते सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे. कारण की कोरोनाचा संसर्ग हा आता जेवढा आपण ऐकतोय की हा त्याच म्हणजे मास्क लावण्याची का बरं गरज आहे, तर तिथूनच कोरोनाचा संसर्ग होतो. तर यावर सुद्धा प्रशासनानं काहीतरी एक कडक पाऊल उचललं पाहिजे. रस्त्यावर जे थुकणारे वगैरे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी माझी या चर्चासत्रातून एक विनंती प्रशासनाला आहे. चंद्रकांत दादा काय सांगतील? चंद्रकांत दादा, ज्याप्रमाणे डॉक्टर जिशान हुसेन सर यांनी म्हटलं की आता लॉकडाऊन हा एक पर्याय आपल्या अकोल्यासाठी राहिलेला नाही, पण तुम्हाला काय वाटतं की ही परिस्थिती अशाच पद्धतीने आपण आता हाताळू शकतो का? मी तर अगोदरच सांगितलं की आता लॉकडाऊन करण्याची जी वेळ होती ती आपल्या हातून निघून गेली. आता आपण किती दिवस लॉकडाऊन केला तरी त्यातून काही निष्पन्न होण्यासारखं काही आहे नाही. आणि जे मेडिकल सुविधांवरती जो भर द्यायचा आपल्याला, कारण काय होतंय की एवढे घाबरतात लोक आता कोरोना म्हटलं की, परंतु जे मृत्यू दर जो आहे कोरोनाचा, ते आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्यातून कोरोना बाधितांमधून दुरुस्त झालेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. ज्यांचा कोणाचा मृत्यू झाला त्यांचा एक तर त्यांना श्वसनासंबंधी काहीतरी प्रॉब्लेम असतील, हार्ट संबंधी काहीतरी प्रॉब्लेम असतील किंवा शुगर वगैरे असेल, अशाच लोकांचा त्याच्यात मृत्यू झाला, त्यांना जास्त धोका आहे. आणि मेडिकल संबंधितच्या ज्या सुविधा आहेत त्या जर आपण वाढवल्या, कसं होते, आज मला थोडाफार सर्दी खोकला झाला किंवा माझ्या घरात एखादा प्रौढ व्यक्ती आहे, लहान मुलगा आहे, तर त्यांना जर सर्दी खोकला झाला, चेकिंगसाठी सुद्धा जे म्हातारे लोक आहेत किंवा मुलं आहेत किंवा जे पेरेंट्स आहेत मुलांचे, ते चेकिंगसाठी सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये न्यायासाठी घाबरतात. तर मला असं वाटतं की ज्या कोणतरी एरिया असतील, समजा आमचा गोरक्षण एरिया आहे किंवा आपला जवाहरनगर एरिया आहे, उमरी एरिया, अशा अलग अलग एरिया वाईज त्या एरियात प्रौढ लोकांसाठी, जे काही 50 वर्षाच्या वरती लोक असतील, त्यांचे स्लॅब तपासणीसाठी म्हणजे या कोरोनाच्या टेस्टिंगसाठी त्यांच्या एरियात एक शिबिर घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे ते लोक घाबरणार नाहीत की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये येऊन टेस्ट द्यायला ते लोक घाबरतात. मग ते घाबरतात, त्यामुळे ते सहन करतात किंवा तो कोरोना त्यातून अजून त्यांच्या घरच्यांपर्यंत तो फैलू शकतो. तो लवकर डिटेक्ट झाला तर तो त्यातून आपण लवकर बाहेर पडू, पण तो डिटेक्ट होत नाही कारण की हे लोक घाबरतात मेडिकल कॉलेजमध्ये जायला. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की आपला जो अकोला जिल्हा आहे हा आमदारांच्या बाबतीत म्हणा खूप भाग्यशाली जिल्हा आहे. संख्येच्या बाबतीत, आमदारांच्या संख्येच्या बाबतीत खूप भाग्यशाली जिल्हा आहे. पण नेतृत्वाचं जे क्वालिटी असते त्याच्या बाबतीत आपण खूप दुर्दैवी आहे असं मला वाटते. कारण की 8 आमदार आहेत आपल्या जिल्ह्यात, टोटल 8 आमदार. मी कोणत्या पक्षाला दोष देत नाही, कोणत्या व्यक्तीला दोष देत नाही. 8 आमदार असताना आपल्या अकोला शहरासाठी एकट्या 5 आमदार आहेत, 4 आमदार आहेत. आणि फक्त कलेक्टरनी काहीतरी जबाबदारी घ्यायची किंवा पालकमंत्र्यांनी फक्त जबाबदारी घेऊन चालणार नाही. महानगरपालिका मला याच्यात खूप कमी दिसली. जे काही कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी जे काही मोहीम राबवली आहे त्याच्यात कलेक्टर ऑफिस होतं पुढे, खूप पालकमंत्र्यांची जे काही टीम असेल ती, महानगरपालिकेची खूप मोठी जबाबदारी आहे, पण महानगरपालिका कुठे दिसली नाही. किंवा जे आपले इथलं स्थानिक नेतृत्व आहे, मंत्री लोक असतील किंवा आमदार असतील आपले, त्यांची सुद्धा पर्सनल जबाबदारी होती, त्यांनी सुद्धा थोडंसं गांभीर्याने घेतलं असतं तर एवढी परिस्थिती हाताबाहेर गेली नसती असं मला वाटतं. त्याप्रमाणे चंद्रकांत दादांनी आपला मुद्दा मांडला की आपल्या अकोल्यामध्ये राजकीय बळ भरपूर आहे आणि आपण एका अशा पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहात की ज्यांची सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या अकोल्यामध्ये आहे, तर तरी सुद्धा आपल्या अकोल्यावर अशी परिस्थिती ओढवली, काय कारण असेल? बरोबर आहे. आपल्या अकोल्याची परिस्थिती ही साहेबांकडनं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडनं पण याची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना ही अकोल्याची परिस्थिती माहीत नाही असे पण नाही, कारण आमचे आमदार नितीन बापू देशमुख यांनी ही परिस्थिती पूर्णपणे मांडली होती. शिवाय महाविकास आघाडीची सुद्धा यावरती मीटिंग झालेल्या आहेत, यावरती चर्चा झालेली आहे. पण कुठे ना कुठे इतर पक्षही त्या अशा परिस्थितीमध्ये पण सोबत यायला तयार नाही होत किंवा अशा परिस्थिती हाताळायला एकत्र येत नाही. ही एक मला असं वाटते केविलवाणी बाब आहे की अशा वेळेला पक्षाला जास्त महत्त्व दिलं जाते. आणि चंद्रकांत भाऊ म्हणाले की आपल्याला इतके आमदार लाभलेले आहेत, पण ते सगळे आमदार दिसतायत का कुठे? तुम्हाला दिसलेत का? एक आमदार आमचे नितीन बापू देशमुख बाळापूरला रोजचा दौरा करतात. आम्ही त्यांना म्हटलं बापू आता थांबवा, कारण जनतेची सेवा करणं आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी करायलाच पाहिजे. पण कुठेतरी त्यांची तब्येतही खालावली. ते म्हणालेत मला आता स्वतःला बरं नाही,
आता आमच्या मध्ये संपर्क प्रमुख वारल्यात कोरोनामुळे. तर कुठेतरी जेव्हा चंद्रकांत भाऊंनी जसं म्हटलं की आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्याची खंत खूप वाटते. त्यावेळेला नितीन बापू देशमुख जे आमदार आहेत त्यांना पण वाटलं की नाही आपली पण तब्येत कुठेतरी खराब होत आहे. त्यावेळेला त्यांना जागण मी म्हटलं आतापर्यंत तुम्ही खूप केलं पण बाकी आमदार कोणीच कुठे बाहेर दिसत नाहीये. तर मला असं वाटते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जर नागरिकांनी ज्यांना निवडून दिलंय त्यांनी पण अशा परिस्थिती हाताळायला समोर यायला पाहिजे होतं. आणि बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाने मिळून ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. पण आपल्या अकोला जिल्ह्याचं दुर्भाग्य असं आहे की इथं कलेक्टर आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कुठेतरी समन्वय नाहीये, कम्युनिकेशन नाहीये. ते कुठेतरी आपण कमी पडत आहोत असं मला वाटतं. हॅलो हॅलो हा, बऱ्याच वेळा अशी परिस्थिती सुद्धा आपण बघितली. काही आपले माननीय जेही राष्ट्रीय पक्षाचे पुढारी आहेत त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आमचं सरकार नाही त्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. हे त्यांचं म्हणणं कितपत योग्य आहे अशा वेळी? मॅम, हे म्हणणं कितपत योग्य आहे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. हे म्हणणं खरंच किती दुर्दैवी आहे असं नाही वाटत का? कारण ही परिस्थिती कुठल्या एका पक्षाची, कुठल्या एका एरियाची, कुठल्या एका समाजाची नाही आहे. ही परिस्थिती संपूर्ण अकोल्यावर ओढवलेली आहे. संपूर्ण अकोल्यावर ओढवलेल्या परिस्थितीमध्ये आता गरज अशी आहे की प्रशासनाला, ठीक आहे प्रशासन कुठेतरी आपलं कमकुवत पडत असेल तर आपल्या लोकप्रतिनिधी त्याला कुठेतरी दिशा दाखवावी. अशा वेळेस जर आपण आपले प्रतिनिधी जर अशा वेळेस जर आपले राजकारणी जर म्हणत असतील की आमचा पक्ष तुमचा पक्ष, आमचं सरकार तुमचं सरकार, तर हे खरंच खूप दुर्दैवी आहे. अकोल्यासाठी ही नेहमीच दुर्दैवाची बाब राहिलेली आहे की अकोल्यात सगळं असूनही काहीच आपल्याकडे नसतं. आता दादाच बोलले की मी पण आधी बोललो की एवढे जनप्रतिनिधी आपल्याला लाभलेले आहे, एवढे आमदार, एवढे खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आपल्या अकोल्यात असताना सुद्धा प्रशासनावर आपली पकड नाही. मग याचा नेमका दोष कोणाला द्यायचा? प्रशासनाला दोष देऊन फायदा नाहीये. तर शेवटी हाही दोष मी शेवटी जनतेलाच देईल की आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी आहे. आणि हे जर यावेळेस जर असं म्हणत असतील की हा आमचा पक्ष तुमचा पक्ष, अशा वेळेस मला असं वाटतं की सगळ्यांनी आपला पक्ष, आपला धर्म, आपलं जात, आपलं शहर, आपलं भाग हे सोडून एकत्र शहरासाठी कुठेतरी सोबत यायला हवं. सोबत येऊन कसं असतं, लोकप्रतिनिधींचा संपर्क हा डायरेक्ट जनतेशी असतो. त्यांनी सांगितल्यानंतर कुठेतरी जनतेमध्ये ऑटोमॅटिक अवेअरनेस आला असता. पण हे जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर साहजिक आहे की जनता त्या गोष्टीपासून म्हणजे मुकेलच. तर माझं असं म्हणणं आहे की अशा वेळेस सगळ्यांनी आपापले पक्ष बाजूला ठेवून एकत्रित यायला पाहिजे. मग पक्ष कोणता, राज्य कोणतंही, सरकार कोणाचंही असतो, त्यांनी सगळ्यांना मिळून यातून मार्ग काढायला हवा. तर आजच्या चर्चासत्रात तुम्ही सर्वजण सहभागी झाले होतात आणि आपापली मतं तुम्ही मांडली की आपल्या अकोला जिल्ह्यासाठी लॉकडाऊन कितपत आवश्यक आहे आणि यानंतरची पुढली पायरी काय असावी यासाठी आपली मतं आपण मांडले. त्यासाठी आरआरसी नेटवर्कच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. सोबतच प्रत्येक संवेदनशील विषयावर आपला अकोला हा तत्पर असतो. पण सध्या आपल्या अकोल्याला प्रशासन, सरकार आणि नागरिकांचे सहकार्य या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपण सर्व अकोलेकर तत्पर राहू ही आशा बाळगतो. आणि मी चर्चासत्र इथे थांबित आहोत. पुन्हा एकदा सर्व सहभागी नागरिकांचे मी आभार मानते आणि इथे हे चर्चासत्र थांबलेले आहे. नमस्कार.